यशवंतराव होळकर मालिका भाग 2 शिक्षण पराक्रम आणि गृहकुलाची नुसतीच सुरुवात। मित्रांनो, पहिल्या भागात आपण श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या जन्माचा इतिहास पाहिला। आजच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत की ज्या राजकुमाराला पुढचा सूर्य मानलं जात होतं त्यांच्याच घरात गृहकुलाची पहिली ठेणगी कशी पडली। होय, यशवंतरावांचं बालपण आणि तरुणपण इंदूर आणि जेजुरीच्या परिसरात गेलं। तुकोजीराव होळकर यांनी यशवंतरावांच्या शिक्षणाकडे स्वतः लक्ष दिलं होतं। तत्कालीन युद्धकलेत म्हणजेच घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठ्यांचा गनिमी कावा यात यशवंतराव होळकर लहान वयातच निपुण झाले होते। त्यांची बुद्धिमत्ता आणि धाडस पाहून तुकोजीरावांना खात्री होती की होळकरशाहीचा भविष्यकाळ सुरक्षित हातांमध्ये आहे। यशवंतरावांचा पहिला मोठा पराक्रम माळवा आणि उत्तर भारताच्या मोहिमेमध्ये जगासमोर आला, जेव्हा तुकोजीराव होळकर महादजी शिंदे यांनी पेशव्यांच्या सोबत उत्तर भारताच्या मोहिमेवर असायचे तेव्हा तरुण यशवंतराव प्रत्येक लढाईत आघाडीवर असायचे। शत्रूची व्यूहरचना कशी तोडायची आणि सैन्याला कसं मार्गदर्शन करायचं हे त्यांना अचूक ठाऊक होतं। लढायांमध्ये त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे होळकरांच्या फौजेमध्ये त्यांच्या नावाचा मोठा दरारा निर्माण झाला। सामान्य सैनिकांचा यशवंतरावांवर प्रचंड विश्वास होता। हे त्यांना केवळ एक राजकुमार नाही तर आपला भावी सेनापती मानू लागले होते। पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। 15 ऑगस्ट 1797 रोजी तुकोजीराव होळकर यांचं पुण्यात निधन झालं आणि याच निधनासोबत होळकरशाहीवर संकटाचे ढग जमा झाले। तुकोजीरावांना 4 मुलं होती, काशीराव, मल्हारराव, यशवंतराव आणि विठोजीराव। ज्येष्ठत्वाच्या नात्याने गादीवर काशीरावांचा हक्क होता, पण ते शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थोडे कमकुवत होते। दुसरीकडे मल्हारराव आणि यशवंतराव हे जनतेमध्ये आणि सैन्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आणि पराक्रमी होते। स्वतः तुकोजीरावांची आणि राज्यातील कारभारांची इच्छा मल्हाररावांनी गादी सांभाळावी अशी होती। तेथूनच होळकर घराण्यात अतंगत संघर्षाला सुरुवात झाली। आपल्याला गादी मिळणार नाही या भीतीने काशीरावांनी एक अत्यंत घातक पाऊल उचललं। त्यांनी पुण्यात जाऊन होळकरांचे कट्टर प्रतिस्पर्धी दौलतराव शिंदे आणि पेशवे बाजीराव द्वितीय यांच्याशी हातमिळवणी केली। शिंद्यांना आणि पेशव्यांना होळकरशाही कमकुवत करायचीच होती, त्यामुळे त्यांनी काशीरावांना गादीवर बसवण्याचे मान्य केले। पण या बदल्यात काशीरावांनी होळकरांच्या राज्याचा मोठा हिस्सा आणि खजिना शिंद्यांना देण्याचं कबूल केलं। हा होळकरशाहीशी खूप मोठा विश्वासघात होता। मल्हारराव, यशवंतराव आणि विठोजीराव हे या सर्व कारस्थानापासून अनभिज्ञ होते। ते पुण्याच्या भांबुर्डा भागात आपल्या फौजेसहित थांबले होते। घराण्यातील हा अंतर्गत कलह आता एका अशा वळणावर आला जिथून एका रक्ताच्या थराची सुरुवात होणार होती। वादळापूर्वीची ही शांतता होती। पुढील भागात काय घडलं? काशीरावांच्या या विश्वासघातामुळे यशवंतरावांना घर सोडून माळव्याच्या जंगलात का पळून जावं लागलं हे जाणून घेण्यासाठी नक्की पहा भाग 3। जर तुम्हालाही होळकरशाहीच्या या खऱ्या इतिहासाचा अभिमान वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये जय मल्हार नक्की लिहा। मित्रांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपला इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर अख्ख्या जगात पोहोचला पाहिजे। धन्यवाद।